सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या बोरविहीर नरडाणा मार्गाच्या भरावासाठी 2 लाख ब्रास गौण खनिजांची खुलेआम चोरी होत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे। मात्र ही चोरी होत असताना महसूल विभागासह पोलीस प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे। येत्या 8 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गाच्या नुकसान भरपाईचा तसेच गौण खनिजाच्या रॉयल्टी चोरीचा प्रश्न निकाली न काढल्यास दिल्लीत संबंधित खात्याच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्याशिवाय राहणार नाही। तसेच आपण सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले आहे। बोरविहीर नरडाणा या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी या कंपनीने आजपर्यंत 2 लाख ब्रास मुरुम वापरला। त्यापैकी त्यांनी 15,000 ब्रासची फक्त रॉयल्टी भरलेली आहे। स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पत्रामध्ये त्या ठिकाणी गौण खनिजाची चोरी झाली असं म्हटलं काय। आता ही सगळी जी रॉयल्टी आहे ती 600 रुपये ब्रास गुणिले 2 लाख गुणिले अजून 2 रॉयल्टीच्या दुप्पट दराने वसूल करावी लागते। असा हिशोब केला तर 24 कोटी रुपयांची रॉयल्टी चोरी झाली आहे। दुर्दैव असं आहे की सगळ्या यंत्रणा या भ्रष्ट झालेल्या आहेत। शेतकऱ्याला भाव देताना मात्र 4 लाख रुपये एकर द्यायचा आणि त्या शेतामधलं जी रॉयल्टी मुरुम माती निघेल त्याचा भाव 600 रुपयाने वसूल करायचा। हे काय सरकार धंदा करायला बसले का काय? तर याबद्दल आम्ही पार्लमेंटच्या ग्रीव्हन्स कमिटीकडे जाणार आहोत आणि या प्रश्नाचा निकाल लावून घेणार आहोत। दुर्दैव असं आहे की याच्यामध्ये तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व लोक इक्वल सहभागी आहेत। मला शब्द लक्षात घ्या, शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना 4 लाखांनी देतात आणि वकिलांनी दावे केले असतील तर तिथे 40 लाखांनी हे करतात। जळगावच्या एका वकिलाने मार्च 31 पूर्वी 165 कोटी रुपयाची आपल्या रक्कम क्लेम मिळवण्याचं यश मिळवलं आणि कोर्ट तिथे सांगतात कलेक्टर ऑफिसमध्ये की तुम्ही या वकिलांकडे जागा, हा वकील कशाला लावता। हे अशी अंदाधुंदी चाललेली आहे काय। चंद्रशेखर बावनकुळे बोलतात खूप, त्या बघून त्याला सस्पेंड करेल, हे करेल, ते करेल। आता हे उदाहरण आहे ना, करायला काय करता तुम्ही बघू। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।